नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनमध्ये सोयाबीन असं तुम्हाला कुठंतरी सुकलेलं दिसतं आणि ते काही दिवसानं जळून गेलेलं दिसतं. याचं कारण काय? तर आपण हे आता उपटून बघितलं आहे. तो उपटून बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की याला हुमणी लागली किंवा मूळ कुजव्या रोग लागला. तर तसं काही नाही आहे. हे फंगल इन्फेक्शन आहे. हे फंगल इन्फेक्शन कशामुळे होतं? हे फंगल इन्फेक्शन होतं टेम्परेचरमुळं. वातावरण गार गरम जर होत असेल ना, तर हे फंगल इन्फेक्शन होत असतं. तर याला कारण काय? बॅड लक बुरशा इथं वाढलेल्या असतात आणि गुड लक बुरशाचं इथं विघटन झालेलं असतं. तर यासाठी काय करायचं की बायोचे प्रोडक्ट असतात. बायोचे प्रोडक्टमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी घ्यायची आणि ट्रायकोडर्माच्या बुरशीनं ही पूर्ण सोयाबीन फवारून काढायचं. म्हणजे जे खळखळ सोयाबीन जे तुमचं बसतं त्याचं कारणच हे असतं की गुडलक बुरशाचा इथं सुळसुळाट कमी झालेला असतो आणि बॅडलक बुरशाचा सुळसुळाट इथं वाढलेला असतो. तर फंगल इन्फेक्शन याला म्हणतात. तर फंगल इन्फेक्शन ही रोखण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, ट्रायकोडर्मा बुरशीचं इथं फवारणी करून घेणे. म्हणजे भविष्यामध्ये तुमचे खळे रान जे बसणार आहे ते बसणार नाही. कारण तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी सोयाबीन फुलात आल्यानंतर करपतं, काही शेंगात आल्यानंतर करपतं, काही शेंगा लागल्यानंतर झाड हिरवं राहतं आणि शेंगाच वाळल्यात आहेत ना, बघितलं असेल मग तुम्ही. तर बऱ्याच ठिकाणी असं खळखळ रान बसलेलं दिसतं. आता हे तर समजा तुमचं दूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं फरक नाही तेवढं जाणवणार. पण ज्या रानामध्ये सलग सोयाबीन पेरलेला आहे 18 इंचावर, तर तिथं हा प्रादुर्भाव जास्त दिसतो. तर त्यासाठी तुम्ही ते बुरशीनाशक आहे, त्या बुरशीनाशकानं फवारणी करून घ्या. हे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बाकी छान केलं तुम्ही. एक सोयाबीनचा तास आणि एक तुरीचा तास. मस्त केली पेरणी. तुरीचा अनुभव घ्यावा म्हणलं. नाही चांगलं आहे ना. तुरीला भाव पण आहे ना. भाव आहे. सोयाबीनला नाही तेवढा भाव, पण चांगलं आहे. अंतर मिळतंय ना मस्त. हे आता हे 3 महिने निघून जाणार हे. आणि तुरीचं पीक हे 6 महिन्याचं 8 महिन्याचं आहे. त्याच्यामुळे मग तूर आता इकडं फैलायला त्याला जागा मिळते.